नमस्कार, मी अस्मिता गवंडी. आज आपण एक छानशी पाककृती पाहणार आहोत. मैत्रिणींनो, आजची पाककृती आहे ती म्हणजे कोरफडीचा हलवा. कोरफडीचा शाही हलवा म्हणजे शाही ॲलोवेरा. मैत्रिणींनो, औषधी गुणधर्म असलेली कोरफड आरोग्यास उत्तम. थंडीच्या दिवसात हा हलवा अधिक गुणकारी आहे. हा हलवा करण्यासाठी साहित्य: 1 वाटी कोरफडीचा गर, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, 1 वाटी खवा, 1.5 वाटी साखर दळलेली, अर्धी वाटी डिंक, काजू, बदाम, पिस्ता प्रत्येकी अर्धी वाटी, 200 ग्रॅम मखाना, मगज 1 चमचा. मगज म्हणजे कलिंगडाचे बी, वेलची, जायफळ यांची पावडर प्रत्येकी पाव चमचा, जावित्री पूड चिमूटभर. साहित्य लिहून घेतलं असेल तर पूर्वतयारी काय करायची आहे बघा. पूर्वतयारी: खवा परतून घेणे, तुपात डिंक तळून घेणे, मखाना थोड्याशा तुपावर परतून पावडर करून घेणे, प्रत्येकी पाववाटी काजू, बदाम, पिस्ता यांची पावडर व प्रत्येकी पाववाटी काजू, बदाम, पिस्ता यांचे बारीक काप करून तयार ठेवणे. आता कोरफड स्वच्छ धुवून तिच्या कडा कापून नीट गर काढून घ्यावा. गर जेव्हा काढणार त्यावेळेला आतील गर याप्रमाणे दिसतो बघा. कोरफडीचा चमच्यात घेतलेला गर आणि वाटीत काढून घेतलेला गर हा आपल्याला असा पांढरा शुभ्र गर तयार मिळतो. आता हा गर प्रथम गॅसवर पॅन ठेवून त्यात 1 वाटी तूप घालून कोरफडीचा गर चांगला परतून घेणे. दूध घालून दूध आटेपर्यंत हलवत राहणे. दूध आटले की त्यात खवा, दळलेली साखर, मखाना पावडर घालून परतणे. नंतर तळलेला डिंक कुस्करून घालावा. काजू, बदाम, पिस्ता यांची पावडर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेणे. आता काय करायचं माहितीये का? गॅस बंद करून मगज 1 चमचा, वेलची पावडर, जायफळ पावडर पाव चमचा, जावित्री पूड चिमूटभर आणि काजू, बदाम, पिस्ता यांचे बारीक काप घालून हलवा छान प्रकारे सजवून घ्यायचा आणि खाण्यासाठी आपला कोरफडीचा शाही हलवा आता तयार आहे. हा आहे तयार कोरफडीचा शाही हलवा म्हणजे शाही ॲलोवेरा. धन्यवाद.